जेव्हा फारसी शिकत होतो तेव्हा मला आठवतंय की मी आता हे आपल्याकडे लाईट लावलेत किंवा पडदा आहे, झाड आहे, काय खुर्ची आहे, तर त्याच्यावर मी फारसीमध्ये शब्द लिहून ठेवायचो लक्षात राहावं म्हणून. हे म्हणजे माझी खुर्चीला काय लर्निंग म्हणतात, मेथड आहे. याला हा, काय खुर्चीला म्हणतात. काय सँडली, दिवार किंवा पेड झाडाला दरख्त म्हणतात, दरख्त असं लिहून चिठ्ठ्या पोस्ट इट नोट ठेवायचो आणि ते तू त्या फारसी फारसी लिपीमध्ये. तर ऑफकोर्स आलेल्या माणसांना असं व्हायचं की हे काय करतोय हा कुठल्या मार्गाला लागला, ह्याचं काय चाललंय. बट माझ्या आईनी नेहमी देताना की तो त्याचा विषय आहे. आणि माझी आई नेहमी एक वाक्य वापरते की तो 18 वर्ष पूर्ण आहे, तो कायद्याने सज्ञान आहे, त्याच्या सगळ्या कर्माची जबाबदारी तो स्वतः घ्यायला तयार आहे. तर हे जे आहे ह्याच्यामुळे मला कुठे त्या गोष्टींनी थांबवलं नाही की मी कसं फारसी शिकावं आता काय. ह्याचा लोकांवर खूप परिणाम झाला जो अजूनही विजिबल आहे, जो मला दिसतो की फारसी काय तू. आणि मला हेच कळत नाही की ठीक आहे तुमचा एका भाषेचा उर्दूचा द्वेष करतात लोक, फारसीचा द्वेष, की तुमचं असं म्हणणं आहे की बाबा अमुक फारसी बोलणाऱ्या उर्दू बोलणाऱ्या अमुक लोकांनी, मुसलमानांनी उदाहरणार्थ, आमच्यावर अत्याचार केले. काही क्षणांसाठी आपण हे वाक्य बरोबर धरू, जसं आहे तसं जनरलाइज. पण मग तुमच्यावर इंग्रजांनी अत्याचार केले, इंग्रजी तर बोलता तुम्ही, इंग्रजीचा एवढा द्वेष नाही. आणि उलट तुम्ही लहान बाळांना अगदी शिकवता इंग्रजी, स्टेटस सिम्बॉल आहे आता तुमच्यासाठी. मग जर का तुम्हाला डिनायच करायचंय तर सगळं डिनाय करा.